नमस्कार आणि आपले बोरिंग प्रॅक्टिस प्लेन काउंटर आणि स्टेप इंटरनल रिसेसिंग या सत्रात स्वागत आहे। चला आता आपण सत्राला सुरुवात करूया। आता या सत्राची उद्दिष्टे पाहू। या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल होलच्या मार्फत ड्रिल करणे, एका टूलने प्लस और मायनस 0.2 mm अचूक छिद्र बोअर करणे, स्टेप बोरिंग करणे, इंटरनल रिसेस करणे, वर्नियर कॅलिपर आणि इनसाइड कॅलिपरच्या मदतीने बोअर आणि रिसेसिंग मोजा। सराव करण्यासाठी आवश्यक साधने ही आहेत: आउटसाइड कॅलिपर, इनसाइड कॅलिपर, स्टील रूल, चक्की, फेसिंग टूल, ड्रिल बिट्स ऑफ वेरियस साइज, वर्नियर कॅलिपर, रेडियस गेज, रिसेसिंग टूल, बोरिंग बार, R2 आणि R3 टूल। बोरिंग म्हणजे बोरिंग टूल वापरून प्री ड्रिल केलेल्या छिद्राचा व्यास वाढवण्याची प्रक्रिया। रिसेसिंग म्हणजे बोअर छिद्राच्या आत कंकणाकृती चॅनल कापण्याची प्रक्रिया। चला आता आपण छिद्र ड्रिल करून त्याला आवश्यक आकारात बोअर करण्याचा क्रम शिकूया। आउटसाइड कॅलिपर आणि स्टीलची मोजपट्टी वापरून वर्कपीसचे परिमाण तपासा। चकच्या चावीने जॉबला 3 जॉ चक वर माउंट करा, जेणेकरून चकच्या बाहेर तो 45 mm येईल। वर्कपीसच्या एका टोकापर्यंत फेसिंग ऑपरेशन करा। व्यास 45 mm पर्यंत कमी करण्यासाठी जास्तीत जास्त संभाव्य लांबीसाठी टर्निंग ऑपरेशन करा। केंद्र ड्रिल बनविल्यानंतर टेल स्टॉकमध्ये चकसह 10 mm पायलेट ड्रिल धरा। टेल स्टॉकला ड्रिलिंगसाठी सोयीस्कर स्थितीत हलवा आणि बेडवर टेल स्टॉक लॉक करा। लेथ चालवा आणि ड्रिल पुढे करा, जेणेकरून तो चकमध्ये ठेवलेल्या जॉबवर ट्रू होल मिळवण्यासाठी ड्रिलिंग ऑपरेशन करेल। ड्रिलिंग करताना कूलेंट वापरा आणि ड्रिल हळूहळू पुढे करा। ड्रिलिंग करून छिद्र 14 mm पर्यंत वाढवा। टूल पोस्टवर बोरिंग टूल माउंट करा। कटिंग टूलची कटिंग धार मध्ये रेषेच्या अगदी थोडी वर सेट करा, कारण कटिंग करताना टूल खाली येण्याची शक्यता असते। मशीन सुरू करा आणि कटिंग टूल छिद्राच्या आतील पृष्ठभागाला स्पर्श करेपर्यंत क्रॉस स्लाइड हँडल घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवा। जॉबच्या उजव्या बाजूस सुमारे 0.2 mm खोल आणि सुमारे 8 mm लांब एक ट्रायल घ्या। मशीन थांबवा आणि वर्नियर कॅलिपर वापरून व्यास मोजा। तयार बोअरचा आकार मिळवण्यासाठी आवश्यक खोलीसाठी कटिंग टूल सेट करा। क्रॉस स्लाइड ग्रॅज्युएटेड कॉलर वापरा। 15 mm आवश्यक व्यासापर्यंत बोरिंग ऑपरेशन पूर्ण करा आणि वर्नियर कॅलिपरने मोजा।
जॉब उलटवा आणि पुन्हा बसवा. एकूण 45 mm लांबी मिळवण्यासाठी दुसऱ्या टोकाला समोरासमोर ऑपरेशन करा. संपूर्ण लांबीमध्ये 15 mm व्यास मिळवण्यासाठी टर्निंग ऑपरेशन करा. चला आता आपण स्टेप बोरिंग आणि इंटरनल रिसेसिंग करण्याचा क्रम जाणून घेऊया. टूल पोस्टवर बोरिंग टूल माउंट करा. सर्वात मोठ्या व्यासाचे बोरिंग टूल वापरा, जे ड्रिल केलेल्या छिद्रामध्ये बसवता येऊ शकेल. "28 mm व्यासाचे छिद्र मिळवण्यासाठी फेसच्या टोकापासून 33 mm लांबीपर्यंत बोरिंग ऑपरेशन करा. टूल पोस्टवर R2 बोरिंग बार माउंट करा. फेसपासून शेवटच्या फेसपर्यंत सर्वात दूर असलेल्या ग्रूव्हिंगच्या काठापर्यंतचे अंतर मोजा. टॉप स्लाइड हँडल वापरून टूल एजला वर्कपीसच्या फेसवर लावा आणि कंपाऊंड स्लाइड ग्रॅज्युएटेड कॉलर 0 वर सेट करा. क्रॉस स्लाइड हँडल वळवा, जेणेकरून टूलचा पुढचा भाग फक्त बोअरची वॉल स्वच्छ करत राहील. बोअरमध्ये मोजलेल्या अंतरावर टूल ठेवण्यासाठी वरच्या स्लाइड हँडलला वळवा. टूल पुढे जाण्यासाठी क्रॉस स्लाइड हँडव्हील घड्याळाच्या उलट दिशेने वळवा आणि बोअरला स्पर्श करा आणि क्रॉस फीड ग्रॅज्युएटेड कॉलर रीडिंग लक्षात घ्या. 4 mm रुंद, 35 mm व्यास आणि 2 mm त्रिज्या रिसेस तयार करण्यासाठी टूलने बोअरमधून धातू काढून टाकण्यासाठी क्रॉस स्लाइड हँडव्हील त्याच दिशेने फिरवा. टेलस्टॉकच्या दिशेने सॅडल हलवून टूल मागे घ्या. R3 रेडियस टूलसह रेखाचित्रानुसार वर्कपीसची एक एज फिरवा. सर्व तीक्ष्ण कडांवरील गंज काढा. कॅलिपर वापरून रेडियस गेज आणि इतर परिमाणासह रेडियस तपासा. सुरक्षिततेची खबरदारी. आकार आणि ऑपरेशन्सनुसार योग्य स्पिंडल वेग निवडा आणि सेट करा. टूल्स योग्य मध्यभागी उंचीवर सेट करा. "20 mm पेक्षा जास्त आकाराचे ड्रिल करताना पायलेट ड्रिल वापरा. ड्रिलिंग करताना हळूहळू ड्रिल फीड करा. ड्रिलिंग करताना कूलेंट वापरा. खडखड आवाज कमी करण्यासाठी बोरिंग टूल शक्य तितक्या हलक्यात पकडा. संक्षेप करण्यासाठी आपण हे शिकलो आहोत: होलच्या मार्फत ड्रिल करणे. एका टूलने ±0.2 mm अचूक छिद्र बोअर करणे. स्टेप बोरिंग करणे. इंटरनल रिसेस करणे. वर्नियर कॅलिपर आणि आतल्या कॅलिपरच्या मदतीने बोअर आणि
रिसेसिंग मोजणे. तर हे बोरिंग प्रॅक्टिस, प्लेन काउंटर आणि स्टेप, इंटरनल रिसेसिंग हे सत्र आहे. चला आता आपण पुढील सत्रात भेटूया.